वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. तर आता पावसाळा सुरू आहे, तर प्रत्येकालाच झणझणीत व चटपटीत असं काहीतरी खावं असं वाटतंय. तर आज मी तुम्हाला चटपटीत पटदिशी होणारी ब्रेड रोलची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी 5 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत. हिरव्या मिरचीचा ठेचा, आलं लसूण क्रश, कोथिंबीर, मीठ, गरम मसाला, जिरे मोहरी हिंग हळद, ब्रेड व तेल. इथं मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरा घालायचा आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, अर्धा चमचा मीठ घालून कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा आपला लाल झालेला आहे. आता यामध्ये चरचरीत होण्यासाठी मी 1-1.5 चमचा मिरची क्रश घालणार आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट व 1 चमचा घरी बनवलेला गरम मसाला. हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं. व आता यामध्ये बटाटे कुस्करून घालायचे आहेत. व सर्व हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. 1 चमचा हळद पावडर घालायची आहे, 1 चमचा हिंग पावडर घालायची व मिश्रण छान परतून घ्यायचं. कोथिंबीर घालायची, आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व नंतर ब्रेड रोल बनवायचे आहेत. आपण जे ब्रेड रोलमध्ये घालण्यासाठी मिश्रण तयार केलेलं आहे ते आता इथं तयार झालेलं आहे. आता आपण सँडविच ब्रेड वापरायचा आहे व अशा पद्धतीनं सगळ्या कडा काढून घ्यायच्या आहेत. व ह्या कडा अशा मोडून घ्यायच्या आहेत व सर्व कडा त्या मिक्सरमधून काढून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीनं बाकीचे सुद्धा स्लाइस करून घ्यायचे आहेत. हे बघा, सगळ्या ब्रेडच्या आता इथं कडा काढून झालेल्या आहेत. तर ह्या अशा कडा काढलेल्या मिक्सर करून घ्यायच्या आहेत. याचे ब्रेड क्रम्ब करून घ्यायचं आहे व नंतर नेक्स्ट प्रोसिजर करायची आहे. ब्रेडच्या कडा आता इथं मिक्सर करून झालेल्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीनं ही पावडर बनवून घ्यायची आहे. व आता यामध्ये 1 पाव वाटी रवा घालायचा आहे व हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या ज्या स्लाइस आपण काढून घेतलेल्या आहेत याला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. ब्रेडच्या स्लाइसना पाणी लावून ब्रेड मऊ करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं पाणी लावून घ्यायचं आहे. व आता यामध्ये थोडं थोडं सारण घालायचं आहे व अशा पद्धतीनं हे पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे आहेत
बाकीचे पण अशाच पद्धतीनं रोल करून घ्यायचे आहेत व नंतर मग हे रोल तळायचे आहेत। इथं ब्रेड रोल आपले आता तयार झालेले आहेत। तर हे रोल घ्यायचे आहेत व रवा व ब्रेड क्रममध्ये असे घोळायचे आहेत। सगळ्या बाजूनी असं घोळायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, आता हे तळून घ्यायचे आहे। तर हे मंद आचेवर तळायचे आहेत। तर हे पहा, मस्त छान असे हे ब्रेड रोल आता इथं तळून झालेले आहेत। किती सुंदर कलर आलेला आहे हे पहा। अशा पद्धतीनं हे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत व बाकीचे पण अशाच पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत। हे पहा, मस्त छान असे ब्रेड रोल आता इथं खाण्यासाठी तयार आहेत। आता प्लेटिंग करून घेऊया। तर हे बघा, आता इथं क्रंची ब्रेड रोल तयार आहेत। अगदी खमंग व स्वादिष्ट लागतात। हे अगदी पटदिशी होणारी रेसिपी आहे। तर शाळेतून आता पावसाळ्यात मुलं घरी आली की काही नाही काही मागत असतात, तर पटदिशी असं काहीतरी त्यांना बनवून तुम्ही खायला द्या, अगदी खुश होतील मुलं। तर आता काही गेस्ट येणार आहेत माझ्याकडं, तर ही डिश मी त्यांना देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे। हरिओम, नमस्कार। मी कल्पना मानसिक राजपूत खडकलाट येथे माहेरी आलेले आहे। सुनील दादांच्या घरी माझं येणं जाणं असतंय। त्यांनी क्रंची ब्रेड रोल केलेले आहेत, त्यांनी टेस्टसाठी मला बोलवलेलं आहे। मी थोडं खाते आणि तुम्हाला अभिप्राय देते। फारच छान झालेले आहेत, तुम्हीही करायला पहा। त्यांचे सगळेच पदार्थ छान असतात, आम्हाला खायला मिळतात इथं आल्यामुळं। ही रेसिपी मी जाऊन आता घरी करणार आहे, तुम्हीही करायला बघा। आणि मी त्यांचे पहिल्यापासूनच त्यांचे सगळे पदार्थ असे छानच असतात, लहानपणापासूनच मी खात आलेली आहे। तुम्हालाही आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सुनील दादा, थँक्स व्हेरी मच, धन्यवाद। नमस्कार, मी सुजाता दिनेश सिंग परदेशी, राहणार बत्तीसरा, पण माझं माहेर आहे। सुनील दादा लहानपणापासूनच म्हणजे आमचा भावासमानच आहे, भाऊच आहे तो दुसरा। आता माझं दुसरी वेळ आहे खाण्यात त्याच्यात येण्याची। पहिला मी फ्रूट सॅलडच्या वेळेला आले होते, आता दुसऱ्यांदा त्यांनी क्रिस्पी रोल ब्रेड मला खायला बोलवलेलं आहे। इतकं सुंदर झालंय, माझी बाई मनोगत व्यक्त करायच्या आधीच मी निम्मा पदार्थ संपवलेला आहे यातला। त्यांनी ब्रेड रोल केलेलेच आहेत, त्याच्यावर चटणी सॉस लडगी दिलेला आहे। माझा आवडता पदार्थ खास करून तळलेला मला दिलेला आहे, तो मला इतका आवडतो म्हणून त्यांनी खास माझ्यासाठी तळून ठेवलेला आहे। त्याचे पदार्थ इतके सुंदर असतात आणि सुंदर सजावट पण असते, तेवढीच टेस्टी पण असते। त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ते खावा, आपल्या घरी करून पहा। त्याच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सुनील दादा, मस्तच पदार्थ झालेला आहे, धन्यवाद। नमस्कार, मी सुगंधा गोपालसिंग हजारे। हा पदार्थ छान झालेला आहे, धन्यवाद। हा पदार्थ छान झालेला आहे, तुम्ही पण करून बघा, धन्यवाद। ताई, सूप छान आहे की नाही? होय, अगदी छानच आहे, मला फार आवडलंय। सुनील दादा, आम्हाला ही रेसिपी दाखवा। हो, जरूर दाखवीन। आता सूपची रेसिपी अजून मी दाखवलेली नाही, पण दाखवणार आहे। दाखव नक्की, फार आम्ही छान करून झालेलं पाहणार आहे। आहे। आता थंडीमध्ये तर सूप गरम हो, गरम मस्तच लागतं, खूपच छान लागतं। सुंदर झालेलं आहे। ताई, अगदी मला छान झालेलं आहे, सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। खूपच सुंदर झालेलं आहे। मला आणखी एक मी रोल घेते, छान झालेलं आणि तळण तर मी सगळं संपवलेलं आहे। कल्पना, तू पण घे की एक रोल, छान झाला। होय होय, मी पण घेते।
आई तुला आवडलंय ना? छान झालं. मस्त झालेलं. मम्मीला पण एक देऊन टाक. आई तुला देऊ रोल? त्यामुळे छानच झालंय. आणि खरोखर तू सूप आम्हाला दाखव पुन्हा. हो, आम्ही दूध नक्की पाजलं दाखव. तर थंडीमध्ये जास्त लोक पितात. होय, त्यामुळे तू दाखवायचं दाखव. आहे. हा. वेळ मिळाली नाही म्हणून मी दाखवायला आता वेळ बरं. काढून दाखवेन. कोणकोणते तुला सूप येतात ना ते दाखव आम्हाला. आम्ही करून पाहतो. ओके. आणि रोल पण छान झालेला आहे. मस्तच आहे. थँक्यू. ताई तू घरी गेल्यावरती तुझ्या सुनेला करून दाखव. होय, होय, घरी गेल्या नक्की. गेल्या. आणि मी पण गेल्या गेल्या माझ्या मुलांना मालकांना माझ्या दाखवणार आहे. होय होय सुंदरच झाले. अगदी छान आहे. आई तू पण कर हं. दादाला ते दाखवे घर. सुनील सुनीता, दादा परत आम्हाला असंच असं बोलव. पदार्थ कर, भरपूर भरपूर पदार्थ पदार्थ कर कर आणि आम्हाला चांगले. आणि बोलव. आम्हाला भरपूर वेळा प्रत्येक वेळा बोलवत जा. आम्हाला खायला खायला मिळेल. मिळतं. असाच योग येऊ दे. योग येऊ दे आम्हाला खायला खायला. मिळायचा. धन्यवाद सुंदर. धन्यवाद. सुंदरच Thank you. झालेलं आहे. मस्त झाले. मी आणखीन घेतलं बघ तिसरा. छान झालंय. सगळ्यांनी करून पहा आणि त्याला लाईक करा, शेअर करा. तुम्ही पण घरी करून पहा. होय अगदी छान मस्तच आहे. मी झालेलं करणारच आहे पदार्थ. आता गेल्यानंतर. हो मी पण करून बघणार आहे आता. आणि मी सगळे पदार्थ त्याचे करून पाहते. सुंदर होतात. तुम्ही पण करून पहा. म्हणजे असं काय नाहीये एक एक जण दाखवतात वेगळं करतात. तो जे काय करतो तोच दाखवतो. त्यामुळे तुम्ही पण करून पहा. सुंदर होतात. मी स्वतः करते आणि माझ्या मुलांना पण खूप आवडतात त्याचे पदार्थ. धन्यवाद. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.